या परिसरातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे असं मला सांगितलं. तर यापूर्वी लातूरच्या बैठकीलाही मी आलेलो होतो आणि अजूनही शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आम्ही रोखून धरलेली आहे. अनेक ठिकाणी रोखून धरले आणि 100% मोजणी पूर्ण झाल्याशिवाय हा रस्ता होणंच शक्य नाही, एवढं तुम्हाला मी ठामपणानं सांगतो. कारण मोजणी झाल्याशिवाय त्याचं एस्टिमेट होणार नाही, एस्टिमेट झाल्याशिवाय त्याला मग पुढं जाता येणार नाही. त्यांनी तिसऱ्या नोटिसा देऊन द्यात, अजून काही नाटकं करून द्यात, त्यांना काही ते होणार नाही. एवढंच नव्हे तर त्याची सगळी मुळापर्यंत माहिती काढून नुकतंच आता कोल्हापूरला हायकोर्टाचा सर्किट बेंच आलेला आहे. त्या सर्किट बेंचमध्ये आपलं ठरलंय की बाधितांनी कुणी जायचं नाही, पण तिरायत एक नागरिक म्हणून काही लोकांना आम्ही हायकोर्टामध्ये पाठवतोय. आणि तो मुद्दा हा आहे की जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे नॅशनल हायवे जे आहे ते जर 1 किलोमीटरला 6 पदरी रस्त्याला 35 कोटी खर्च करत असेल तर हे शक्तिपीठ महामार्गासाठी MSRDC म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळ हे 108 कोटी खर्च का करतंय, एवढा खर्चाचा बोजा का, हा एक त्याच्यामध्ये मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा, आणि हा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा हिशेब विचारायचा अधिकार निश्चितच आपल्याला आहे. कारण हे सगळे पैसे हे टोलच्या माध्यमातून परत करायचे, ते काय सरकारचे पैसे नाहीत. कर्ज तात्पुरत्या स्वरूपात काढणार नाही, कर्जाला टोलमधनं प्रवाशांनी भरायचे आहेत ते पैसे. त्यामुळे जे पैसे भरणार आहेत त्यांना तो हिशेब विचारायचा निश्चितच कायदेशीररित्या अधिकार आहे. दुसरा मुद्दा, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण, नॅशनल हायवे अथॉरिटी जे आहे त्यांचा जो रस्ता आहे नागपूर ते रत्नागिरी, हा रस्ता ह्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे. समांतर असताना त्याची मी सगळी आकडेवारी संकलित केलेली आहे. त्या रस्त्यावर झालेला एकूण खर्च आणि त्या रस्त्यावर लावलेला जो टोल आहे तो आणि त्याचं सध्या होत असणारी वसुली जर बघितली तर एका 60 किलोमीटरला एक टोल लावलाय त्यांनी, साधारणपणे 50 ते 60 किलोमीटरला एका टोल वाजून दररोज त्यांना 40 लाख एवढं वसूल व्हायला पाहिजे तरच तो रस्ता फायद्यात येतो. पण तिथं 8 ते 9 लाख रुपये फक्त वसुली व्हायला लागली आहे. म्हणजे थोडक्यात क्षमतेच्या 25% तो रस्ता वापरला जातोय. त्या रस्त्याचा वापर पूर्ण क्षमतेनं होत नाही, 25%च वापर होतोय. मग असं असताना जनतेवर बोजा टाकून हा नवा रस्ता कशासाठी, असा हाही त्याच्यामध्ये एक मुद्दा असणार आहे. तिसरा मुद्दा असा असणार आहे की राज्य सरकारला 4 ते 5% व्याजानं कर्ज मिळत असताना मला वाटतं की HDFC कडनं 7.25% व्याज दर देऊन कर्ज 9% व्याज दरानं कर्ज का काढलं, हा एक, कारण शेवटी हे व्याज सुद्धा प्रवाशांनाच भरावं लागणार आहे. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यवतमाळ आणि वर्धा, यवतमाळ मधला सुद्धा थोडा भाग हा बागायती पट्टा आहे, वर्ध्यातला थोडा भाग बागायती पट्टा आहे, बाकी धाराशिव मधला एक थोडा भाग सोडला तर संपूर्ण सिंधुदुर्गापर्यंत सगळी जमीन ही बागायती आहे. म्हणजे जवळपास 27,000 एकरापैकी जवळजवळ 23,000 ते 24,000 एकर जमीन ही बागायती आहे. बारमाही शेती असणारी पिकणारी जमीन आहे.
आणि मग अशा पद्धतीनं केंद्र सरकारचं एक धोरण आहे की एक तर जास्तीत जास्त जमीन ही सिंचनाखाली आणायचं धोरण आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये केंद्र सरकार खर्च करायला लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रस्त्याच्या नावाखाली आधीच सिंचनाखाली असलेली जमीन परत ती बिगर सिंचनासाठी म्हणजेच रस्त्यासाठी का वापरताय हा एक त्याच्यामध्ये मुद्दा असणार आहे. त्याच्याशिवाय हे सिंचनाचं जर झालंच ते हेही मी कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहे की गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये 6,45,000 हेक्टर जमीन ही बिगर शेती कामासाठी वापरलेली आहे. त्यातली महाराष्ट्रातली जवळपास 3,25,000 हेक्टर म्हणजे एवढ्या वेगानं महाराष्ट्रातली पिकाखालची जमीन बिगर शेती कामासाठी वापरायला लागलाय. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून व्यापक राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा होऊ नये अशी भूमिका त्याच्यामध्ये मांडायचं. हे झाल्यानंतर त्याच्यानंतरचा मुद्दा आला तो म्हणजे हा जो रस्ता आहे तो विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा करून कोकणामध्ये जातो. गेल्या 2-3 महिन्यामध्ये जो प्रचंड पाऊस पडला त्या पावसानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की आधीच मराठवाडा हा सगळा सपाट प्रदेश आहे आणि अशा वैश्विक तापमान वाढीनंतर, जागतिक तापमान वाढीनंतर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडण्याचा प्रकार वाढलेला आहे. यावर्षी अतिवृष्टी सरासरीच्या 110% पाऊस जास्त पडलेला आहे. आणि मग हा पडलेला पाऊस वाहून जात असताना त्याला हा शक्तीपीठ महामार्ग हा अडथळा ठरणार आहे. कारण साधारणपणे जर आपल्या जमिनीची रचना बघितली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे हा उतारा येतो. पाणी शक्यतो काही अपवाद सोडलं तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे पाणी वाहत असतं. आणि हा जो रस्ता आलेला आहे तो ईशान्येकडून नैऋत्येकडे गेलेला आहे. म्हणजे बरोबर त्या पाण्याच्या प्रवाहाच्या आडवा असा हा रस्ता येतो आणि हा रस्ता भरावाचा होणार आहे. अनेक ठिकाणी भरावाचा. मराठवाड्यात तर काळ्या जमिनीतून हा सगळा जातो आणि काळ्या जमिनीमध्ये भराव टाकल्याशिवाय रस्ता राहत नाही, तर मग तो आरतो, त्याच्यामध्ये रस्ता खचतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग हा जो पडणारा भराव आहे तो त्या भरावामुळं रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूला असणारी जी काही जमीन आहे, ज्यांच्या शेती आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये शेती करायला अडचणी येणार आहेत. आणि हे आता खास करून इथे जे काही कुणी शक्तीपीठाचे समर्थक असतील त्यांना पाहिजे तर आपण वर्गणी काढून एखादी गाडी भाड्याने घ्या आणि त्यांना सिन्नर ते शेगाव या समृद्धी महामार्गावरनं गाडीवरनं जरा फिरून आणा. कारण आता पाऊस पडलेला आहे, शेकडो एकरामध्ये पाणी कसं साचलेलं आहे. मी मध्यंतरी एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता सिन्नरमधला. हे किती पाणी समृद्धी महामार्गामुळे कसं शेतामध्ये पाणी अडून राहिलेलं आहे हे तुम्हाला दिसेल. हे नैसर्गिक जे प्रवाह आहेत, 7 वाऱ्याला पोट खराब सगळेच नसतं. पोट खराब नसलेल्या सुद्धा प्रत्येकाच्या शेतात एखादा छोटा काय म्हणा ओढा असतो हे लक्षात ठेवा. आणि त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये जर का अडथळा आला तर ते पाणी पाण्यात तुंबून राहते. आज आपल्या समोर काय प्रश्न आहे,